पुन्हा एकदा महाराष्ट्र उद्योग नेटवर्क या संस्थेतर्फे मी दयानंद सोनताटे आपलं महाराष्ट्र उद्योग नेटवर्क यामध्ये आपले व्यावसायिक मित्र आलेले आहेत। नमस्कार, आपलं नाव सांगा। माझं नाव रघुनाथ गणपती बिल्ले आणि माझ्या कंपनीचं नाव आहे SRK फॅसिलिटी मॅनेजमेंट। आम्ही मॅनपॉवरमध्ये काम करतो। मॅनपॉवरमध्ये अलग अलग टाईपची आमची मॅनपॉवर आहे। त्याच्यामध्ये सिक्युरिटी आहे, हाऊसकीपिंग आहे, बॅक ऑफिस स्टाफ आहे, केअरटेकर्स आता आम्ही चालू केलेले आहे। म्हणजे माणसाला लागणाऱ्या ज्या मॅनपॉवर्स आहेत त्या सगळ्या सर्व्हिसमध्ये आम्ही काम करतो। त्याच्यामध्ये ज्या टाईपची माणसाला रिक्वायरमेंट आहे त्या टाईपची आम्ही प्रत्येक माणसाला त्याची जी रिक्वायरमेंट ती फुलफिल करतो। असा हा व्यवसाय मी माझा साधारणतः 2010 पासून हा व्यवसाय स्टार्ट केलेला आहे आणि कमीत कमी आतापर्यंत नाही म्हटलं तर 50 ते 60 पार्ट्यांबरोबर माझा मोठ्या पार्ट्यांबरोबर माझं कॉर्पोरेट लेवलवर पण काम चाललेलं आहे। प्रथम सुरुवात करताना मला एका डायमंड कंपनीने काम केलं, रतनशी डायमंड ज्या कंपनीचं नाव आहे ते मी सांताक्रूजमध्ये काम केलेलं आहे। त्याच्यानंतर आता बऱ्याच वर्षापासून आम्ही एका सोसायटीमध्ये काम करतो, त्या सोसायटीचं नाव सुंदरवन सोसायटी, जी नीलकमल कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या अंडरमध्ये काम करते। त्याच्यानंतर आपण परेलमध्ये सह्याद्री सोसायटी, त्यानंतर काही स्कूल्स आहेत, लोकसेवा शाळा वगैरे असे काही शाळा आहेत। त्याच्यानंतर आम्ही ऑफिशियल डेव्हलपर, ऑनशोअर कन्स्ट्रक्शन, विक्टर मॅनेजमेंट या अशा नामांकित कंपन्यांवर काम केलं। आता 2-3 वर्षापूर्वी आपण विक्टर मॅनेजमेंट ही शिपिंग कंपनीमध्ये काम करते, त्यानंतर सोल्जर इंडिया ही पण शिपिंग मॅनेजमेंट काम करते। अशा बऱ्याच कंपन्यांचं काम करत असताना आपल्याला बडासा फॅशन जी किशोर बजाज साहेब आहे त्यांचे आपल्याला काम मिळालं। योगायोगी 2020ला आपण लॉकडाऊन पिरियडमध्ये बऱ्याच जणांना सर्व्हिस देण्याचा प्रयत्न केला, पण तो काम त्यावेळी थोडंसं थांबलं। म्हणजे जो माझा जो स्पीड होता तो ते थोडंसं थांबला। पण आता त्या कंपनीला पुनरावृत्त करण्यासाठी जी आता नवीन कंपन्यांबरोबर माझं काम चालू आहे, त्याच्यामध्ये आपण आता विक्टर ही कंपनी नवीन घेतलेली आहे। त्याच्यानंतर आता नवीनच आपण मॉडर्न कार्गो एक सर्व्हिसिंग घेतलेली आहे। त्याच्यानंतर एक मोनिट आपले शिपिंग काय म्हणतात शिक्षण क्षेत्रामध्ये कंपनी आपल्यावर काम करते। त्याच्यामध्ये आपण प्रसाद फिल्म प्रोडक्शनचं एक साधारण छोटं काम घेतलेलं आहे, हाऊसकीपिंगचं आहे माझ्याकडे। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये इंडस्ट्री क्षेत्रामध्ये आता नवीनच एक्झाम घेतलेले आहे। त्या इंडस्ट्री क्षेत्रामध्ये बाबा काही गव्हर्नमेंटच्या ज्या कंपन्या आहेत त्या आता लाईव्ह आहे। त्याच्यामध्ये IIT पवईचं माझं आता 3 वेळा इंटरव्ह्यू झाला, तर ते फायनलला जाऊ आपलं काम आलेलं आहे। त्यानंतर 1 एप्रिलपासून आपल्याला ते काम हाऊसकीपिंगचं काम मिळते। त्याच्यानंतर आपण ATL हाऊस जे LNT पवईमध्ये आहे त्याचे आता सध्या आपण नवीन त्याची बोलणी चालू होती, काम फायनल झालेलं आहे। त्याही तिथे ठिकाणी हाऊसकीपिंग आणि पॅन्ट्री वर्क अशी 2 कामं आपल्याला तिथे मिळालेली आहेत। तर नवीन काम करत असताना बऱ्याच मॅनपॉवर अलग अलग क्षेत्रामध्ये आहे। त्याच्या अगोदर आपण इव्हेंटचं काम घेतो, जे बाउन्सर वगैरे असतं ते आपण घेतो। तर आता गेल्या 2 महिन्यापूर्वी टुलिप स्टार जो आहे विले पार्लेला, म्हणजे अमिताभ बच्चन साहेबांचा बंगला आहे ज्या समोर टुलिप स्टार हॉटेल आहे, तिथे आपण जवळजवळ 20 बाउन्सर दिले होते, जी छोटी इव्हेंट होती। तर ते आपण बाउन्सरची पण कामं करतो। मॅनपॉवरमध्ये आपण फक्तच मॅनपॉवर नाही, ड्रायव्हर पण देतो। जी माणसाला असणारी टोटल मॅनपॉवर रिक्वायरमेंट आपण सर्व फुलफिल करतो। आपला हा जो प्रवास होता तर त्या प्रवासामधून आपल्याला अडथळे काय आले सर? अडथळे म्हणजे कसं आहे की स्पर्धा आहे। स्पर्धामध्ये काही ठिकाणी आपल्याला कटआउट करावं लागतं, काही ठिकाणी मॅनपॉवर शॉर्ट मिळतात, काही ठिकाणी त्याच टाईपची माणसं मिळत नाहीत। पण काही ठिकाणी आता असा आम्हाला अनुभव आला की बाबा काही पार्ट्या ज्या आहेत त्या म्हणजे पर्टिक्युलर आम्हाला याच टाईपची माणसं पाहिजे। म्हणजे त्याने एक एज कॅरेट ठरवलं बाबा की आम्हाला 25 पासून ते 45 ते 50च्या आतच माणसं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण फुलफिल करू शकत नाही। मग आपण कसं आहे, आपण प्रयत्न करतो त्यामुळे आपण सक्सेस पण होतो। आता सध्या आपण शीतल डायमंड म्हणून घेतलेलं आहे, जे BKC डायमंडचा त्यांचा कॉम्प्लेक्स तिथं आहे, त्याच्यात आमचं पंचरत्न बिल्डिंगमध्ये आहे। आणि आता आपण पेपर बॉक्स जो आता अंधेरीला आहे तिथे त्यांचा सेकंड आता मी फॅक्टरीमध्ये सिक्युरिटी दिलेली आहे। मॅनपॉवरचं शॉर्टेज आहे सगळीकडे, त्यामुळे काय आपण जेवढा प्रयत्न करतो की कट टू कट आपण 10% काम करतो, जे जास्तीत जास्त कामगारांना कसं मिळेल। आणि आपला जो स्टाफ आहे तो बहुतेक आपण म्हणजे म्हणतात ना रेफरन्स नाही घेतो। आणि कसं कोणाला असे ॲडव्हर्टाईज वगैरे देत नाही किंवा आम्हाला माणसं पाहिजे, पण ती आमच्याच गार्डच्या रेफरन्समधून आमच्या स्टाफमधून आम्हाला रिक्वायरमेंट आहे ते फुलफिल होतं। जसं हे महाराष्ट्र उद्योग नेटवर्क हे आपल्याला व्यासपीठ भेटलं आहे, तर त्या व्यासपीठाकडून आपल्याला काय अपेक्षा आहे? ह्या व्यासपीठाकडे येण्याचं एकच आहे की इथे आपल्याला बरेच कनेक्ट मिळणार म्हटलं तर ते आज मी जो परवा आपण एक टिटवाळ्याची मीटिंग अटेंड केली, तिथे थोडं साधारण नाही म्हटलं की 25 लोक आपले उद्योग तिथे हजर होते।
साधारणतः आपण 17 ते 18 लोकांना वन टू वन कनेक्ट केलेले आहे आणि त्याच्यातून आपण 2-3 लोकांशी परत आपण त्याच्या फॉलोअपमध्ये आलेलो आहे. बऱ्याच लोकांनी आपल्याला रेफरन्स पण दिलेले, जसं कल्याणमध्ये एका ज्वेलरची आपली बोलणी चालू आहे. तो त्याचं असं छोटं छोटं करत करत आपण पुढे जाणार. आता आपण ब्राह्मण सेवा संघाचं सिक्युरिटीच्या संदर्भात बोलणी चालू आहे, म्हणजे जवळल्या जवळ. त्यात आपण डोंबिवली जिमखान्याचे आपले प्रसाद जे कुलकर्णी श्रीपाद कुलकर्णी साहेब आहेत त्यांच्या म्हणजे माध्यमातून आपण बऱ्याच ठिकाणी गेलेलो आहे. पण अजून कसं फुलफिल असं काम आपल्या हातात आलेलं नाही. पण आपण रेफरन्स गेले, तिथे मीटिंग झालेले, काम सुरू आहे. पण मॅनपॉवरमध्ये शॉर्टेज आहे. म्हणजे मॅनपॉवर हा असं आहे ना, हा टास्क आहे की मॅनपॉवरमध्ये तुम्हाला जशी पार्टीला मॅनपॉवर पाहिजे तशी कधी कधी देता येत नाही. प्रयत्न आम्ही करतो. काय वेळा ते सांगतो की तुम्ही आम्हाला अशीच मॅनपॉवर द्या, आमचा प्रयत्न असतो. सध्या कसं आहे की आपण MSCमध्ये रजिस्टर आहे आणि मी गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट GM रजिस्ट्रेशन झाल्यामुळं आपण टेंडरिंगमध्ये पण आता एंट्री मारलेली आहे. टेंडर आपण भरायला चालू केले. आता आपण गव्हर्नमेंटचं एक गुजरात गव्हर्नमेंटचं टेंडर भरलेलं आहे. तर आता त्याची डेट आहे, त्यानंतर ते आपलं बोलवतील, त्याचं मीटिंग होईल. हे प्रयत्न चालू आहेत. आपल्याला आपला एक ड्रीम आहे की आपण SRK ग्रुप ऑफ कंपनी, हे माझं ड्रीम आहे. आणि याच्या अंडरमध्ये बऱ्याच मी फॅसिलिटी चालू केली, ज्याच्यामध्ये आपण केअरटेकर चालू केलेले आहे. या टाईपचं आता गार्डनिंग आपण 1 तारखेपासून आपण गार्डनचं जे माळे असतात त्याचं आपण काम सुरू केलं. त्याच्यामध्ये एक माणूस आपण दिला, पण बागळे स्टेटला आपली याची कंपनी फार्मास्युटिकल कंपनी तिथे माणूस दिलेली आहे. म्हणजे जे सर्व्हिस आपण घेतो त्यावर प्रयत्न करून तो कोटा तयार करतो आपण. आणि बॅक ऑफिस स्टाफसाठी आपण काय केलं की बाबा एका कंपनीबरोबर HR कंपनी आहे, नितू सुवर्ण म्हणून मॅडम आहे, त्यांच्यावर आपण टाईप केलेलं. कारण आपण प्रत्येक वेळा काही म्हणजे एखादी रिक्वायरमेंट असते त्यांना पाठवत असतो. तर त्याचा मला एकच फायदा होतो की त्यांच्या रेफरन्समध्ये आम्हाला बऱ्याच ठिकाणी आम्हाला कामं होतं. म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला एकटा तुम्ही काम करू शकत नाही. हा तुमचा जो ग्रुप आहे ना, प्रत्येकाला तुम्ही दिलं पाहिजे. टेक अँड गिव्ह पॉलिसी. जर तुम्ही कोणाला दिलं तर ते लोक तुम्हाला देतील. तर त्या पद्धतीने मी काम करतो. तर मित्रांनो, आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे की महाराष्ट्र उद्योग नेटवर्क हे एक प्लॅटफॉर्म आहे जिथे एक छोटे मोठे व्यावसायिक सर्व एकत्र येत आहेत. तर आपल्याला ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय वाढवायचा असेल तर आमच्याशी कनेक्ट व्हा. पुन्हा एकदा मी रघुनाथ बिल्ले सरांचं हार्दिक आभार मानतो की त्यांनी आपला अमूल्य वेळ दिला. धन्यवाद.